शिवाजी महाराज थोर पुरुष होते। आपण दरवर्षी त्यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या आदराने साजरा करतो। त्या दिवशी मुले आनंदाने पोवाडे म्हणतात, गाणी गातात आणि महाराजांच्या फोटोला हार घालतात। कोण हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली? मध्ययुगाच्या काळात सर्वत्र राजेशाहींचा अंधार होता। पण तरीही त्या काळातही असे काही राजे होते ज्यांनी आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले। उत्तरेतील सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राज्यकारभारामुळे इतिहासात प्रसिद्ध आहेत। शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केले। स्वराज्य म्हणजे स्वशासन। महाराष्ट्राचा एक मोठा भाग दोन सल्तनतांच्या, अहमदनगरच्या निजामशाहीच्या आणि विजापूरच्या आदिलशाहीच्या राजवटीखाली होता। ते दोन सुलतान मनमानी उद्धट राज्य करत, प्रजेला पुष्कळ त्रास होत असे। या दोघांचं कायमचं भांडण होतं। त्या युद्धात रयतेचा फार त्रास होत असे। घरं जळत असत, पिकं जळत असत, पूजा करूनही समाधान मिळत नव्हतं। लोकांना पुरेसं अन्न मिळत नव्हतं, राहायला सुखकर जागा नव्हती, सगळीकडे अन्याय बोकाळला होता। महाराष्ट्रात देशमुख आणि देशपांडे यांसारखे अनेक जमीनदार होते, परंतु त्यांनी सामान्य लोकांकडे लक्ष दिलं नाही। ते स्वार्थासाठी आपापसात लढले, ते एकमेकांशी लढले। यात सामान्य जनतेला खूप त्रास झाला। या साऱ्या गोंधळात रयत त्रासून गेली होती। सगळीकडे अंधारमय माजली होती। हे सर्व शिवाजी महाराजांनी पाहिले। त्यांनी लोकांना सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचा पवित्र कार्य हाती घेतलंय। भोंगळ बंदोबस्तात त्यांनी सुधारणा केल्या। रयतेच्या कामी येणारे उपयोगी कायदे केले। शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुस्लिम किंवा कोणाशीही भेदभाव केला नाही। त्यांनी सर्व धर्मांच्या संतांचा आदर केला। ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्मृती मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300 ते 400 वर्षे महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले। त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला। या संतांचे कार्य पुढील पाठात दिसेल।